नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या विदर्भ स्पेशल या रेसिपी चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं झणझणीत सावजी चिकन। नागपूरला स्पेशल हे सावजी चिकन बनवले जाते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धी वाटी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, फुटाण्याचे डाळवं घेतलेले आहे, शहाजिरे आणि साधं जिरं एक चमचा घेतलेला आहे, बडीशोप घेतली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर 1 चमचा खसखस आणि 1 चमचा तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी 3 मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी छान असा किस करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी खड्या मसाल्यांमध्ये जावेत्री घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, तेजपान घेतलेला आहे, दगडफूल घेतलेला आहे, चक्रफूल घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे। मसाल्यामध्ये जी वेलची असते ती घेतलेली आहे आणि 8 ते 10 मिरे घेतलेले आहे आणि लवंग घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी अर्धा किलो गावठी चिकन घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे चिकन मी आधी छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। त्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे, मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि जे आपण आलं लसणाची पेस्ट करून ठेवलेली होती ते यामध्ये चमचाभर घालून घ्यायचे आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी आता सर्वात आधी खडे मसाले भाजून घेणार आहे। डाळवं घालून घ्यायची आहे फुटाण्याची, तांदूळ घालून घ्यायचे आहे, सोप घालून घ्यायचे आहे, शहाजिरं आणि साधं जिरं मी एकत्रच मिक्स केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले आधी आपल्याला छान असे खमंग होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर जे आपण खडे मसाले बाजूला काढून ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे, ते सुद्धा मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे। सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे। खसखस घातल्यावर फक्त मी हे मिनिटभर परतून घेणार आहे आणि लगेचच गॅस बंद करून टाकणार आहे, कारण की खसखस लगेच जळायला लागते। हे सर्व मसाले आता मी बाजूला काढून छान असे थंड करून घेणार आहे। मसाले थंड होईपर्यंत आपण आपलं खोबरं किस सुद्धा छान असं गुलाबी रंगावरती भाजून घेऊ। बघू शकता तुम्ही इथे आता आपलं खोबरं सुद्धा छान असं भाजून तयार झालेलं आहे। खोबरं सुद्धा बाजूला काढून घेऊ आणि त्याच पॅन मध्ये उभे कट करून घेतलेले कांदे घालून घेऊ। कांदे सुद्धा आपल्याला मस्त असे गुलाबी रंगावरती छान असे भाजून घ्यायचे आहे। थोडंसं तेल घालून घेणार आहे, तेलामुळे पटकन असे कांदे आपले सॉफ्ट होतात आणि भाजल्या जातात। बघू शकता तुम्ही इथे मी 3 ते 4 मिनिटं कांदे छान असे भाजून घेतलेले आहे।
इथे आता कांदे सुद्धा मी बाजूला काढून घेणार आहे. आपल्याला आता सर्वात आधी जे आपण खडे मसाले भाजून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्याचसोबत भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा घालून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला एकत्र पाणी न घालता छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी याचं मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. छान असा सावजी मसाला आपला बनून तयार झालेला आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे आणि याचा सुगंध सर्व घरभर येते. मस्त असा सुगंध येते. त्यानंतर जे आपण कांदे भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यामध्ये मी आता अगदी थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घेणार आहे. इथे आता आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये सर्वात आधी आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला मस्त अशी सुगंध येईपर्यंत परतून घ्यायची आहे. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण सुद्धा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण इथे आपण जितकं छान परतू तितकं भाजीला तर्री सुद्धा छान येते आणि चव सुद्धा छान लागते. बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ. कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे सर्वात आधी 1 चमचा भरून धनेपूड घालून घेणार आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. सावजी चिकन थोडं तिखटच असते म्हणून मी इथे थोडं जास्त तिखट टाकणार आहे. त्यानंतर 1 चमचा भरून मी इथे चिकन मसाला घालून घेणार आहे. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल सुद्धा. त्यानंतर यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. चिकन हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आणि 2 मिनिटं मीडियम गॅसवर हे असंच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. इथे मी 2 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून मस्त असं चिकन शिजवून घेणार आहे. इथे मी 4 ते 5 मिनिटं छान असं चिकन शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यावर इथे मी एक परत छान अशी उकळी काढून घेणार आहे. कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त असं झणझणीत आपलं हे सावजी चिकन बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.